नमस्कार. तुम्हाला मी आज एका विशिष्ट विषयावर सांगणार आहे की उद्योजकांनी आपले ताळेबंद म्हणजे काय आणि ताळेबंदमध्ये कोणते कोणते आपले लॉस होतात. जर आपला बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर तुम्हाला मी मारवाडी भाषेमध्ये सांगते की आपण बिझनेसमध्ये किती पैसे टाकतो, किती त्याचा प्रॉफिट होतं, किती लॉस होतो, याला म्हणतात ताळेबंद. तर मग आपण काय करतो, स्टार्टिंगला जर आपला बिझनेस सुरू केला ना तर आपण काय करतो की कपड्याचं दुकान म्हणा, कोणाचं दुकान, आता एक माझ्या मैत्रिणीचं दुकान होतं कपड्याचं. तर तिने कपड्याचं दुकान सुरू केलं बरं स्टार्टिंगला. पण तिने काय केलं, अख्ख्या नातेवाईकाला उधार कपडे दिले. एक काही नातेवाईकांनी कमीत कमी सगळ्यांनी उधारी कपडे नेल्यामुळं तिचा लॉस झाला त्याच्यामध्ये. मग एक म्हणजे काय असतं, उद्योग करताना, बिझनेस करताना व्यवहार वेगळा, नाती वेगळी, म्हणजे पर्सनल लाईफ वेगळी ठेवायची आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवायची. आणि ताळेबंदमध्ये लॉस कोणता होता अजून, की आपण थोडे जरी पैसे आले खिशात, की आपण समजा जेंट्स माणूस असं तर लगेच काय म्हणणार, मी व्हाईट शर्ट घालतो, मला कुणीतरी नेता म्हटलं पाहिजे, मी एक उद्योजक आहे ना मोठा, तर मला नेता म्हटले पाहिजे, मी पण स्कॉर्पिओमधून हात बाहेर काढला पाहिजे आणि मी पण समाजसेवा करणार, मी रक्तशिबिर ठेवणार. मग आपण कमीत कमी, मला तर असं वाटतं 10 वर्ष आपण कोणते सोशल वर्क करू नका, आपल्या पायावरती स्वतः उभे राहा, तरच आपण उद्योजकामध्ये ताळेबंद व्यवस्थित सांभाळू शकतो. ताळेबंद जर तुम्हाला जर सांभाळायचे असतील ना, नाते वेगळे आणि व्यवहार वेगळे ठेवा, तरच तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. आणि एक म्हणजे आता कसं झालं सांगू का, उद्योजक करायचं असेल ना तर एखाद्या मुलाचं लग्न करायचं म्हणून वडिलाकडे भरपूर महामोर पैसा असतो, लगेच एखादं हॉटेल किंवा दुकान टाकून देतात. त्याच्यामध्ये वायपट खर्च, म्हणजे आपण उद्घाटनाला नेता बोलवायचा, गुच्छ मोठे मोठे आणायची, ते भारी 2 मिनटात सुकणार असतात, गुच्छ बोलवायची, नातेमंडळी बोलवायची. एवढी गरज काय, तू बिझनेसमध्ये स्टार्टिंग करतोय ना तर एवढी गरज नाही आहे. थोड्यातही उद्घाटन होऊ शकतं, लगेच नातेमंडळी किंवा नेता मंडळी बोलवायची गरज नसते. त्याच्यामध्येच आपण 50,000चा लॉस होतो का नाही. त्याच्यामुळे उद्घाटन कमीत कमी थोड्या पैशात, थोड्या माणसात करायचं. 10 वर्ष आपल्या ताळेबंद एवढा सांभाळावा लागतो ना, तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि जर तुम्ही असं वायपट खर्च करत राहणार ना तर ताळेबंदमध्ये तुम्ही लॉस आणि लॉसच होणार, तुमचा प्रॉफिट कधीच होणार नाही. म्हणून उद्योग करताना ताळेबंद जर तुम्हाला सांभाळायचे असतील ना तर एक, कसरत करायची, बचत करायची, आपले पैसे कुठं आणि कसे गेले आणि कसे वापस यायच्यात याच्यामध्ये डोकं चालवायचं आणि वायफट खर्च करायचा नाही. याला म्हणतात उद्योजकाची ताळेबंद. म्हणून ताळेबंद जर तुम्हाला शिकायचे असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला सांगेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट, शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा. धन्यवाद.